पुरंदर तालुक्यातील बापेगाव येथील गडावरती पुरंदर तालुका पत्रकार संघ, अखिल मराठा महासंघ आणि सासवड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कानिफनाथ गडावरील पाणवठ्यांची स्वच्छता करून त्यामध्ये पाणी सोडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये प्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे। कानिफनाथ गडावरती 4 पाणवठे सुस्थितीमध्ये आहेत तर 3 नादुरुस्त स्थितीमध्ये आहेत। त्यातील एक पाणवठा स्वच्छ करून त्यातील जवळपासचं गवत काढून त्यामध्ये पाणी सोडण्यात आलंय। यामुळे उन्हाळ्यामध्ये प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे। बाकी पाणवठे यांची देखील दुरुस्ती करण्यात येत आहे। त्यातही पाणी सोडण्यात येईल असं सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी सांगितलंय। पुरंदर तालुक्यामध्ये श्री क्षेत्र कानिफनाथ या गडाच्या पायथ्याला अतिशय एक रम्य अशा ठिकाणी या अशा उन्हाळ्यामध्ये, कडक उन्हाळ्यामध्ये वन्य जीवन जे आहे, वन्य पशु पक्षी आणि प्राणी यांना पिण्याचं पाणीच या ठिकाणी या उन्हाळ्यामध्ये मिळू शकत नाही। यासाठी या पुरंदर तालुक्यामधील सर्व पत्रकार आणि सेवाभावी संस्था या ठिकाणी आणि मी स्वतः इथं पाण्याचा टँकर घेऊन यांना पशुपक्ष्यांना पाणी देण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत। अशा प्रकारचं एक चांगला उपक्रम या सर्व सेवाभावी संस्थेने या ठिकाणी चांगल्या रीतीने पार पाडलेला आहे। बापेगाव येथील कानिफनाथ गडावरती पुरंदर तालुका पत्रकार संघ, अखिल मराठा महासंघ आणि सासवड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी श्री पाटील बोलत होते। यावेळी कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माऊली फडतरे, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत वांडेकर, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता भोंगळे, सचिव गणेश मुळीक, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा प्रतिनिधी BM काळे, H विजयकुमार, ॲडव्होकेट सुरेश फडतरे, SP दळवी आदी उपस्थित होते। या ठिकाणच्या पाणवठ्यांचा उपयोग आता प्राण्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी होईल, हा उद्देश मुख्य आहे। पण तसं चित्र कानिफनाथ गडावरील पाणवठ्यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळालं नाही। येथील पाणवठे कित्येक दिवसांपासून कोरडेच होते। दरम्यान वन विभागाचे नाना घाटे, SK साळुंके, कुंडलिक फडतरे, संतोष गोफणे यांनी स्वच्छतेसाठी इथे मदत केली आहे। 4-5 दिवसापूर्वी प्राणीमित्र कानिफनाथच्या दर्शनासाठी आली होती। त्यांना इथं आल्यानंतर अशी जाणीव झाली की इथं प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाण्याची सुविधा नाही। त्यांनी त्या संदर्भात संबंधित संचालकांना सांगितलं। त्याच्यानंतर ते मला फोन करून सांगितलं की अशी परिस्थिती। त्यांनी काही फोटोग्राफ्स पाठवले। मी इथं येऊन काही फोटो घेतले। त्याच्यानंतर हा विषय पत्रकार संघ, मराठा महासंघ आणि सासवड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्याचा ठरवला आणि त्याला सर्वांनी साथ दिली आणि यापुढेही सर्वांनी साथ देऊन प्राणीमित्रांचं संरक्षण करावं। आज या ठिकाणी कानिफनाथ मंदिराच्या पायथ्याशी वन्य प्राण्यांच्या हद्दीमध्ये वन्य प्राण्यांना पाणी मिळावं याकरिता सासवड पोलीस स्टेशन, पत्रकार संघ आणि मराठा महासंघाच्या वतीने संयुक्त विद्यमानाने आज टँकर पाणी पुरवठा आज पाणवठ्यावरती केलेला आहे। कानिफनाथ गडाच्या पायथ्याला सासवड पोलीस स्टेशन, पत्रकार संघ आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं वन्यजीव, प्राणी, पक्षी, हरणं, तरस यांना पिण्याचं पाणी डोंगरामध्ये मिळत नाही। ते गावाकडे त्याचं स्थलांतर करतात। ते होऊ नये याकरता हा स्तुत्य उपक्रम अखिल भारतीय मराठा महासंघ, सासवड पोलीस स्टेशन आणि पत्रकार संघाने राबवलेला आहे। या सगळ्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथून पुढे 2 महिने असाच कार्यक्रम अखिल भारतीय मराठा महासंघ, सासवड पोलीस स्टेशन आणि पत्रकार संघाच्या वतीने पूर्ण तालुक्यामध्ये राबवला गेला जाणार आहे। विजयकुमार हरिश्चंद्र, C24 तास, पुरंदर।